हॅलो, नमस्कार. मी आहे पूजा, पुणेरी पूजा. चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज चालली आहे. मी कुठे चालली आहे यासाठी तर तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघावा लागेल. एवढं बनवून ठणून मी चालली आहे, ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे. त्यासाठी पूर्ण ब्लॉग बघा. आणि फायनली आम्ही निघालेलो आहे. तर आम्ही कुठे चाललो हे तुम्हाला पुढे पुढे समजेलच, त्यासाठी पूर्ण ब्लॉग पहा. हा आमच्या घराच्या तिथला रस्ता आहे आणि आमच्या घराच्या तिथल्या रस्त्याच्या थोडंसं खाली गेल्यानंतर ना संभाजी महाराजांचा खूप मोठा प्रशस्त असा स्टॅच्यू आहे. तुम्हाला याच्यामध्ये दिसेलच, पाहू शकता किती मोठा स्टॅच्यू आहे. मुलं तर इतकी खुश होती ना तिकडे निघाल्यानंतर ना, म्हणजे त्यांना थोडंसं बाहेर नेलं ना की ते खूप खुश होतात, कारण की त्यांना घरात राहून राहून बोर होतं. आणि आम्ही फायनली पोहोचलो आहे एल्ट्रो मॉलमध्ये आणि तिथे ना खूप छान सेटअप केलेला होता. आता सध्या आषाढी वारी आहे ना, तर त्याच्यामुळे तिथे विठ्ठलाचा सेटअप केलेला होता. तुम्ही पाहू शकता. तिथे प्रत्येक मंथला आहे ना, जसं म्हणजे काही सण असेल, काही म्हणजे ऋतूशी रिलेटेड अशा वेगवेगळ्या थीम तिथे लावल्या जातात प्रत्येक मंथमध्ये. आणि त्याच्यानंतर आम्ही काही फोटो सेशन वगैरे पण केलं तिथे. त्यानंतर मुलांचा हट्ट होता की मम्मा मला ट्रेनमध्ये बसायचं. मग आम्ही म्हटलं चला आपण पण बसूया, म्हणून आम्ही पण इथे ट्रेनमध्ये बसलो होतो. आणि माझ्या मुलाला मी हाय करायला सांगते इथे, आणि बाकी सगळे पण हाय करतायत. मॉल खूप मोठा होता. त्याच्यानंतर आम्ही गेलो कपड्याच्या सेशनमध्ये आणि इथे मी दाखवलं मिररमध्ये, तर माझी मुलगी पण हाय करत होती. आणि त्यानंतर मी त्यांना नेलं गेम झोनमध्ये नेल्यानंतर त्यांनी तिथे खूप मजा केली. त्यांना खूप भारी वाटत होतं. म्हणजे कधीतरी आपण मुलांना तिथे नेऊच शकतो. त्यांचं तेवढं मन चेंज होतं आणि त्यांच्या दोघांचा चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला पण खूप भारी वाटत होतं. त्या गेम झोन वगैरे झाल्यानंतर आम्ही गेलो खायला गेल्यानंतर मग तिथे आम्ही पिझ्झा, पावभाजी वगैरे ऑर्डर केली. ह्यांचं नुसतं हाय हाय चालू होतं. त्याच्यानंतर त्याचा हट्ट चालू झाला की मम्मा मला गाडीमध्ये बसव. मग मी त्याला गाडीमध्ये बसवलं आणि तो चालला होता. त्याला खूप आनंद वाटत होता ते गाडी चालवायला. आणि तो ती जिथं खेळणी दिसेल तिथं मागत होता, पण मी त्याला काहीच घेऊन दिलं नाही, कारण की तिथे मॉलमध्ये खूप महाग बस होते. मी तिथे कपड्याची सुद्धा शॉपिंग केली नाही. मला घ्यायचे होते कपडे वगैरे, पण तिथले रेट्स वगैरे पाहून ना तिथे काहीच खरेदी केलं नाही. आणि इथे तो बसला आहे आणि म्हणजे त्याचं असं चालू होतं की मम्मा अगं मी गाडी चालवतोय पण गाडीच चालू होत नाही, असे त्याच्या चेहऱ्यावरचे रिॲक्शन होते. आणि ते आम्ही काही थोडेसे फोटोज वगैरे काढले. बस एवढं बोलून मी माझा व्लॉग संपवते. थँक्यू.